रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा ऐकण्यासाठी आलोय की खरंच त्यांनी इथून पाठीमागं बरेच दिवसापासून शेती करतात आणि शेती करत असताना 2-3 वर्ष झालं रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवरती त्यांनी आपलं विश्वास ठेवून हे आपले प्रोडक्ट वापरतात आणि गेल्या वर्षीचा तर त्यांनी टनेजमध्ये हायेस्ट काढलेला आहे इथं. परंतु यंदा पण त्यांचं ही जी लागण आहे ही लागण आपण बघण्यासाठी आलोय. तर आपण शेतकऱ्यांचीच ओळख करून घेऊ. तात्या नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा आमच्या शेतकरी मित्रांना. तानाजी दादाराम आटोळे. आणि गाव पण सांगा. सावळ. हां, मुक्काम पोस्ट सावळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आणि विशेष म्हणजे सावळचे प्रतिनिधी आपले राहुल तानाजी आटोळे हे इथल्या भागामध्ये रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. जर रामा ॲग्रोटेकचं कोणाला मटेरियल पाहिजे असेल तर त्यांनी ह्यांच्याशी संपर्क साधायला काहीच अडचण नाही. राहुल साहेब, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर सांगा. 95 27 33 34 00. मित्रांनो बघा, राहुल आटोळे साहेबांचा हा नंबर आहे. ज्यांना रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरायचं आहे त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा. आणि तात्या मला सांगा, ह्या ऊसाची आपली लागण कधीची आहे? लागण तारीख जानेवारी एंडिंगच्या दरम्यान आहे. जानेवारी एंडिंगची लागण तारीख आहे. आता जानेवारी एंडिंगच्या लागणी आहेत आणि तुम्ही तर आता इथं सांगितलं की आपले खोडवे बिडवे आहेत, बाकीचे आमच्या लागणीच्या अगोदर खोडवं गेलेले आहेत, ती म्हणजे ऊस तुटून गेलेत. त्या खोडव्यांच्या अवस्थानं आपल्या अवस्थेचा काय बदल वाटतो तुम्हाला? आता ही लागण आहे म्हणल्यावर भारीच आहे. म्हणजे लागण भारीच आहे, एक नंबर. आता साधारण ह्याला युरिया नाही, कसलं काय टाकलेलं नाही, वरखत काही नाही. हा, म्हणजे केंड 5 लिटरची ह्याने आणलेली ती तेवढे फक्त ही केले. आणि ती का ती मुळ्या वाढायसाठी काय म्हणते, रूट मॅजिक. रूट मॅजिक. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, जी आपण आता 2 वर्ष, आता ही 3रं वर्ष तुम्ही रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरताय. मग आम्ही म्हणतो रामा आहे तो कमाल आहे, बरोबर आहे का? नाद केला पण वाया नाही गेला. ह्या म्हणीप्रमाणे रामा ॲग्रोटेक वागतंय का? वागतंय ना, वागतंय 100%. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याची प्रतिक्रिया म्हणजे शेतकऱ्याचं पीक बोलतोय. आता कडक उन्हाळा आहे आणि ह्या उन्हाळ्यात आत्ताच्या सिच्युएशनला ह्या ऊसाची कंडिशन अशी, एवढा हिरवीगार ग्रेनरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असताना ह्यात असं नाही किंवा नुसती ग्रेनरी, फुटव्यांची संख्या वगैरे पण आपण बघू शकतो. कारण ह्याला आता जर बघितलं तर कांड्या पण सुटायला लागलेत. आता समजा जानेवारी एंडिंगची जर आपण लागण तारीख धरली जात्या तर जानेवारी सोडून देऊ, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि आता मे चालू आहे. म्हणजे साधारण 4था महिना ह्याला चालू आहे. म्हणजे 3 महिने पूर्ण होऊन 4था महिना चालू आहे. आपण शेतकरी मित्रांनो, आपण ह्याचं ही पण बघू शकतो, ऊसाची म्हणजे कांड्या बघू शकतो, ऊसाचे फुटवे बघू शकतो. आणि फुटवा पण असा निघलाय एक नंबर, म्हणजे तराटच अगदी. आता ह्याला 3-3, 4-4 कांड्या म्हटलं तरी सुटायला लागलेत, ते आपण बघू शकतो. अशा पद्धतीने फुटव्यांची संख्या आहे, फुटवे पण भरपूर आहेत आणि कांडी बिंडी एवढी जोरात आहे की बेस्टच आहे. 3-4 कांड्या कोणाच्याकडे एवढा ऊस 3-4 कांड्या असून ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचा ऊस आलाय. तर तात्या मला एक सांगा, ही जे तुम्ही 2-3 वर्ष झालं प्रॉडक्ट वापरताय, ह्या प्रॉडक्टवरती तुम्ही समाधानी आहे का? एकदम समाधान. एकदम समाधानी. कारण खत वरखत इतकी मला आल्यात आणि त्याचा काहीच रिझल्ट बसत नाही, ती विघ्रत पण नाही. हा, महत्वाचं म्हणजे विरगळतच नाही. शेतकऱ्यांना आता सध्याच्याला रासायनिकवाले टाकायलाच निघालेत. बरोबर आहे का? मग आता शेतकऱ्याला जर रासायनिक वापरायचं नसेल तर रासायनिक वगळून ही रामा ॲग्रोटेक पर्याय योग्य आहे का? एक नंबर. म्हणजे जर हा पर्याय आपण वापरला तर तुम्हाला वाटतंय का ह्याचा खर्च जास्त होतोय? कमी होतोय. खर्च कमी होतोय इतरांपेक्षा, कमी खर्च होतोय आणि उत्पादनात वाढ होती. गॅरंटेड. दिसता असं इतका हिरवागार ऊस दाखवा बरं मला कुठं. हा, म्हणजे आपला आता बाकी सगळं शेतकरी मित्रांनो, सावळ हा परिसर असा आहे की बाकी सगळं माळ आहे आणि माळामध्ये असा ऊस आलाय. आणि ह्या ऊसाची कंडिशन एवढी जबरदस्त आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही पान आत्ताच बघा, हे पानाची पान एवढं पान झालंय, पानाची रुंदी आत्ताच 3 बोटं बसतेली एवढं पानाची रुंदी. ही बघा, म्हणजे कोणतंही पान बघू शकतो. सोडलेलं झालं रे, 3 बोटं आत्ताच बसतात. 15 दिवस 3 बोटांची संख्या झाली असेल. आणि आता ह्याला किती डोस झालेत राहुलचेट?
त्याला ह्याला ज्ञानशक्तीचा 2 डोस झाल्यात आणि समृद्धीचा 1 डोस झालाय आता. म्हणजे समृद्धी सोडलेला किती दिवस झाला आता? एक 8 दिवस नाही झाले. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो 2 डोस झालेत फक्त. ह्या 2 डोस समृद्धी वरती सोडायच्या आधीवर वडिलांना विचारा ऊस काय इकडचं कट दिसत होतं कट दिसत होता. म्हणजे मोकळं सोडायच्या दिसत होतं आधीवर. समृद्धी मोकळं. म्हणजे 8 दिवसात समृद्धी सोडल्यावर ग्रोथ मात्र जास्त चांगली घेतली. आणि पानं बिरून झाली. पानं आणि बंद झाले. हाईट बघू शकतो आपण. सर हाईट दाखवा शेतकऱ्यांना. की आता खाली गेल्यानंतर हाईट दिसते एवढी माझ्या डोक्याच्या वर जाईल एवढी हाईट गेलेली आहे. म्हणजे एवढा ऊस आत्ता सध्याच्याला 3रा महिना पूर्ण होऊन 4था महिना चालू आहे. त्या 4 महिन्यात एवढी जर हाईट झाली असेल तर तुम्ही विचार करू शकता की रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टमध्ये काय दम आहे. आणि हे प्रॉडक्ट जर आपण वापरतोय तर 100% तुमच्या पण शेतामध्ये अशा पद्धतीचा बदल व्हायला काय अडचण नाही. आता मला एक गोष्ट सांगा 2च डोस झाले. 2 डोसचा आणि तुमचा 3रा आता डोस सोडलाय. ह्या सगळ्याचा खर्च किती झाला हो? खर्च किती तवा 2-2 हजार आणि 4-6 हजार रुपये गेलेत आतापर्यंत खालच्या म्हणजे डोसला. आणि वरच्या स्प्रेला 4 हजार रुपये गेलेत बघा. म्हणजे साधारण 9-10 हजार रुपये खर्च झालाय. 9-10 हजार रुपये खर्चामध्ये शेतकरी मित्रांनो एवढ्या पद्धतीने ऊस आलेला आहे. आता इथून पुढे अजून ते 10-12 हजार रुपये खर्च करणार आहेत. ह्याच्यावरती ऊस आपला तुटून जातो. मग मला सांगा 20-25 हजार रुपये खर्च करून आतापर्यंत तुम्ही जे केमिकल वापरत होता त्यात 10-20-25 हजार रुपये खर्च करून येत होता का ऊस? नव्हता येत. अजिबात नाही. गेल्या वर्षी आपलं तिकडच्या रानातलं टनेज किती निघलं होतं? 49 47 टन 18 गुंठ्यात. 18 गुंठ्यात 47 टन ऊस काढला होता. आणि तो पण लवकर गेला म्हणून जरा थोडंसं नाहीतर बेनेल दिलता त्यातला बेने प्लॉट केला. हां म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता तात्यांना त्याच्यावरती विश्वास बसलाय म्हणून तात्यांना गढूळ पाण्यावर. हा तात्या सुरुवातीला म्हणत होते की अरे काय गढूळ पाणी आणून सोडताय तुम्ही, काळं पाणी आणून सोडताय. मग काळं पाणी काय काम करतंय? कला करताय लय कला आहे बाबा. लय जबरदस्त नाद नाही करायचा. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की त्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? चांगलं आहे. खर्चाला कमी आहे, उत्पादन जास्त आहे. हा बघा शेतकरी मित्रांनो आता तात्यांचं वय मला वाटतं 65-66 वय तात्यांचं आहे. ते सुरुवातीपासून शेती करतात. पण त्यांचं म्हणणं आहे की रामा ॲग्रोटेक वापरायला लागल्यापासून माझ्या पिकात जो बदल झाला तो इथून पाठी मग मला कधीच बघायला भेटला नाही. मग ह्या पद्धतीने आता मला एक गोष्ट सांगा, ही तर बदल आपल्याला वरच्या पिकात दिसतोय पण ही मातीचं मल्चिंग काय झालंय? माती म्हणजे मोकळी माती अगदी अशी भुसभुशीत एवढी माती नाही. हा चिकटपणा नाही आणि भुसभुशीत माती झाली. माती बघू शकतो आपण. ढिकूळ हा निघायचा पार्ट नाही. एवढं मातीचं मल्चिंग पण चांगलं झालेलं आहे. आणि जेवढं झालंय लोण्यागत झाले. हा म्हणजे जुन्या भाषेत म्हणलं तर तात्याच्या भाषेत लोण्यागत माती झाली. मग हे पहिलं लोक ही टाकायचे काय, तुम्ही ज्यावेळी सुरुवातीला बारका असताना खपरी पेंट शेणखत वगैरे टाकायचा, गुळी टाकायचा. मग मला सांगा त्याच्यापेक्षा ही चांगलं आहे का? चांगलं आहे. त्याला लय खर्च. आता खपरीन गोळी राहिली का? जनावरांना मिळाला नाही. मग आता लोक ह्याला कधी टाकतील तेव्हा. आणि रासायनिकचा बी खर्च एवढा आवडवी वाढलाय. त्याच्यामुळं राम आहे तो कमाल आहे ही नक्की 100%. बघा तात्या म्हणजे हे सगळं चांगलं तर आलंच आपलं. पण आमच्या काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतंय की जे रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी झालेत, आता तुमच्या चिरंजीवला आम्ही प्रतिनिधी करून घेतलंय रामा ॲग्रोटेकचं, पण कायचं म्हणणं असतं की अरे प्रतिनिधी झालाय पण त्यांना घरची शेती आहे का? तुम्हाला शेती किती आहे सांगा बरं आम्हाला? तुमचे क्षेत्र सांगा. आम्हाला मग 35 एकर आहे. 35 एकर क्षेत्रावाला माणूस रामा ॲग्रोटेकची डीलरशिप घेतलेली आहे सावळमध्ये आणि त्यांच्याच रानातला आपण हा ऊस आज बघतोय. बघा शेतकरी मित्रांनो, तर अशा पद्धतीने ज्यांच्याकडे शेती आहे अशी पण लोक रामा ॲग्रोटेकची डीलरशिप तर घेतात आणि चांगल्या पद्धतीने रामा ॲग्रोटेकचं डीलरशिपचं काम करतात. आणि विशेष म्हणजे असं आहे की आता तात्यांनी शेती केली, तात्यांनी शेती आता एवढं करत पारंपरिक हा व्यवसाय आपला झालेला आहे. मग हा पारंपरिक व्यवसाय झालेला आहे तो आता तुम्ही कोणाला दिलाय? मुलाला दिलाय. मुलगा पण शेती करतोय. म्हणजे पारंपरिक व्यवसायातून जर शेती चांगल्या पद्धतीने केली तर परवडती. पण लोक म्हणतात शेती परवडत नाही. पण जर बांधाव हात टाकून फिरला तर शेती परवडणार नाही. पण जर तुमच्यासारखं कष्ट केलं आणि तुमच्यासारखा जर लोकांनी ह्याच्यामध्ये घाम गाळला तर 100% शेती पण परवडू शकते आणि शेती चांगल्या पैकी आपल्याला उत्पन्न देऊ शकते. त्यात काय वाद
नाही. अशा पद्धतीने जर शेतकरी मित्रांनो आपणही शेती करायचा प्रयत्न करणार असाल आणि राम ॲग्रोटेकची तुम्हाला साथ पाहिजे असेल आणि ती पण मी बारामती तालुका प्रतिनिधी निलेश घाडगे, माझा मोबाईल नंबर आहे 9673697070. ह्याच्यावरती तुम्हाला बारामती तालुक्यामध्ये कुठं जर म्हणजे मटेरियल पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. सावळ आणि आसपासच्या परिसरासाठी राहुल सर आहेत. राहुल सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या पण शेतीमध्ये अशा पद्धतीचा आमूलाग्र बदल आपल्या शेतात घडवून घेऊ शकता. रामकृष्ण हरी. नमस्कार.